नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव केंद्रे। नुकताच ITI इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांचा ITIचा निकाल लागला आहे आणि आता विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज सुरू झालेत की सर लवकरात लवकर ऑफलाईन बॅच करा। माझ्या आत्याचं पोरग, मामाचं पोरग, मित्र मैत्रीण, क्लासमेट, सिनियर तुमच्याकडे ऑफलाईन बॅचला होते, ऑनलाईन बॅचला होते ना, आता ते महापारेषण महावितरणमध्ये लागले ना। आमचं सुद्धा आता स्वप्न आहेत की लवकरात लवकर गव्हर्नमेंट नोकरी पाहिजेच आहे, त्यासाठी तुम्ही लवकर ऑफलाईन बॅच सुरू करा। विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीस्तव आपण येत्या 8 सप्टेंबर 2025ला या ठिकाणी केंद्रीय इन्स्टिट्यूटमध्ये मोफत मार्गदर्शन शिबिर आणि नवीन ITIच्या ऑफलाईन बॅचचा श्री गणेशा करणार आहोत। जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी बिंदास्त या, अवघे या, जवळच्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा। क्लासपासून अगदी 2-3 मिनिटात चालत जाता येईल एवढ्या अंतरावरती तुमची राहण्या खाण्यापिण्याची सगळी सोय करून देण्यासाठी टीम केंद्रीय इन्स्टिट्यूट तुम्हाला सर्वस्वी मदत करेल। आणि क्लासमध्ये तुम्हाला टेक्निकल थेअरीचे सगळे सब्जेक्ट्स, क्वांट, रिझनिंग, मराठी असे सगळे जे स्पर्धा परीक्षेला लागणारे विषय असतात ते सगळे शिकवले जातील। या सगळ्या विषयांचं स्टडी मटेरियल दिलं जाईल, टेस्ट सिरीज असतील, दर रविवारी परीक्षा घेतली जातील, याचे ॲनालिसिस घेतले जातील, ज्या काही अडचणी आहेत त्या दूर केल्या जातील आणि सर्व विषयांचं प्रॉपर मार्गदर्शन करत करत तुमच्या करिअरचा त्या ठिकाणी श्री गणेशा येत्या 8 तारखेला आपण त्या ठिकाणी करत आहोत। आता ITI आता झालेला आहे। टू ITI और नॉट टू बी ITI दॅट इज नॉट अ क्वेश्चन, व्हॉट इज आफ्टर ITI दॅट इज द मेन क्वेश्चन। ITI आहे की ITI नाही हा मुळात प्रश्नच नाही, पण ITI झाल्यानंतर नेमकं काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि बाळांनो, या प्रश्नाचं उत्तर एकमेव आहे, ते म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास। आणि ज्या काही ट्रान्सको, जनको, डिस्कॉम असेल, मेट्रो असेल, रेल्वे असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असतील, इस्रो असेल, नोट प्रेस असेल की अन्य जिथं जिथं तुम्ही परीक्षेला फॉर्म भरू शकतात, या सगळ्याच परीक्षांची तयारी एक ऑफलाईन बॅच जर प्रॉपर केली, सांगितलेल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर तुमच्या आईवडिलांचं आणि तुमचं स्वप्न 100% साकार आणि पूर्ण होऊ शकतं। हे मी वरवर नाही तर अखंड महाराष्ट्रामध्ये सगळ्याच क्षेत्रामध्ये, इलेक्ट्रिकलच्या क्षेत्रामधून महाराष्ट्रात हायेस्ट निकाल, सर्वाधिक निकाल केंद्रीय इन्स्टिट्यूटचा परंपरेने चालू आलेलाच आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी निवड झालेले आहेत अखंड महाराष्ट्रामध्ये ट्रान्सको, जनको, डिस्कॉम अन्य ठिकाणी जिथे जिथे लागले असतील, नक्की ITI इलेक्ट्रिशियन वायरमनवाल्या विद्यार्थ्यांनी तुम्ही विचारू शकतात आणि त्यांचा सुद्धा सल्ला घेऊ शकतात की नेमका अभ्यास कसा केला पाहिजे। आणि ऑफलाईन बॅच या ठिकाणी सुरू होत आहे, त्या बॅचबद्दल, ऑनलाईन बॅचबद्दल सगळं काही तुम्हाला माहिती तुम्हाला नोकरीला लागलेले विद्यार्थीच देतील। म्हणूनच तर आम्ही म्हणत असतो, आम्ही नाही, आमचे निकालच आणि आमचे नोकरीला लागलेले विद्यार्थीच बोलतील। तरी अवघे या, तुम्हाला सर्व सोय करून देण्याची सर्वस्वी जबाबदारी आमच्यावरती टाका। आम्ही तुमच्यासाठी नक्कीच सर्व काही मार्गदर्शन करू, एवढंच बोलतो आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा। खूप खूप धन्यवाद।